ज्या दिवशी आम्ही शिंदे समितीचा अहवाल ॲज इट इज स्वीकारलाय असं म्हणून जे कोणी घोषणा करतील त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल। महाराष्ट्रामधली 50 ते 60% लोकसंख्या इथल्या राज्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावेल। तो आता शासनाने निष्कर्ष काढावा, कारण सुधीर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर अजून थोडे दिवस आहेत ना अजून, आणि मग यशस्वी झाले असं म्हटलं तर त्यांनी आंदोलन कशासाठी पुकारलंय? जर यशस्वी झालं नसेल म्हणूनच आहे ना। त्यामुळे जी माहिती आमच्या समोर येते आणि या सुधीर शिंदे समितीचा लीगल ॲस्पेक्ट, घटनात्मक ॲस्पेक्ट काय याचं सुद्धा उत्तर आम्हाला या महाराष्ट्राला मिळालं पाहिजे। एवढं सगळं होताना तुम्ही अजून सरकारला विनंतीच करताय की कारण अधिकृत शासनाची भूमिका अजून पुढे आलेली नाही, म्हणून विनंती करतो। ज्या दिवशी आम्ही शिंदे समितीचा अहवाल ॲज इट इज स्वीकारलाय असं म्हणून जे कोणी घोषणा करतील त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल। महाराष्ट्रामधली 50 ते 60% लोकसंख्या इथल्या राज्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावेल। आरक्षण संपवायचा घाट घातला जातोय का? माझं म्हणणं असं आहे, आजपर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं एक्झर्शन झालेलं होतं। अशोक चव्हाण असताना सुद्धा झालेलं होतं, नारायण राणे समितीच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं, गायकवाड आयोगाच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं। पण त्यावेळी सन्माननीय न्यायालय असो किंवा सन्माननीय आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यात येणारा किंवा ज्यांना घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे अशा स्टेट बॅकवर्ड कमिशनकडून वेळोवेळी या बाबतीमध्ये उत्तर या महाराष्ट्राला मिळालेली आहेत। त्यामुळे हेच मुख्यमंत्री असं नाही म्हणता येणार। याच्या अगोदरच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे प्रयत्न केलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती। एवढ्या प्रमाणात हे जर ॲज इट इज स्वीकारलं तर मग मात्र घटनाबाह्य हे आरक्षणामधली घुसखोरी आहे, ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे, ओबीसी आरक्षणाची घटनात्मक चौकट ब्रेक करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून, मंत्रिमंडळाकडून आणि लोकनियुक्त सरकारकडून होतोय असा मी डायरेक्ट आरोप ॲज इट इज जर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर मी या मुख्यमंत्र्यावर करत आहे। ओके।